शिवसेनेच्या पोलादपूर येथील या जनसंवाद मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते सन्माननीय सुभाषजी देसाई, शिवसेना नेते सन्माननीय भास्करराव जाधव, विधानसभेतील गटनेते सन्माननीय अजय चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि पोलादपूरच्या या ऐतिहासिक भूमीत या जनसंवाद मेळाव्याकरता पोलादपूर आणि महाड तालुक्यातून उपस्थित असलेले हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, काल 1 तारखेला गुरुवारी सकाळी 11 वाजता पेणपासून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झाली। पहिली सभा पेणमध्ये झाली 11 वाजता, दुसरी सभा 3 वाजता झाली चौलला आणि शेवटची सभा झाली 6 वाजता रोह्याला। या तिन्ही सभा चढत्या क्रमाने झाल्या आणि शेवटची रोह्याची सभा ही दृष्ट लागावी अशी झाली। रोह्याच्या इतिहासातील विराट सभा काल रोह्यामध्ये संपन्न झाली। आज रायगड जिल्ह्यातील या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। पहिली सभा आपल्या या पोलादपूरला भैरीच्या सहाणेवर या ठिकाणी हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे। दुसरी सभा यानंतर मसळ्याला होणार आहे आणि शेवटची सभा माणगावला होणार आहे। 2 दिवसाच्या या जनसंवाद दौऱ्याचा समारोप हा माणगावच्या सभेमध्ये होणार आहे आणि मला खात्री आहे की जसं काल चढत्या क्रमाने सगळ्या सभा झाल्या तसा मी उद्धव साहेबांना विश्वास देतोय की आज सुद्धा चढत्या क्रमाने या सगळ्या सभा होणार आहेत आणि महाडमध्ये आपण विक्रम करणार आहोत। माणगावमध्ये खरं म्हणजे ही नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी, उमरठ हे त्यांचं गाव आणि या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पुण्यभूमीमध्ये हा संवाद मेळावा इथं संपन्न होतोय। ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी आहे, तशीच साधू संतांचा वारसा लाभलेल्या वारकरी संप्रदायाची साहेब ही पुण्यभूमी आहे। हा तालुका वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून ओळखला जातो। वारकरी संप्रदायाचे अनेक फळ या तालुक्यामध्ये आहेत। मोरे माऊली आहेत, आदरेकर माऊली आहेत, ढवळे बाबा वारकरी संप्रदाय आहे, गणेशनाथ महाराजांचं गणेशनाथ संस्थान आहे, अरविंदनाथ महाराज ते चालवत आहेत, भावे महाराज वारकरी संप्रदाय आहे, लक्ष्मण मालुसरे संप्रदाय आहे, हनुमान बाबा वारकरी संप्रदाय आहे, फणसे बाबांचा संप्रदाय आहे। अशा या 8 फडानी वारकरी फडानी साहेब हा तालुका नटलेला आणि सजलेला आहे। त्यामुळे या तालुक्यात शिवरायांची वीरश्री सुद्धा या तालुक्यामध्ये आहे आणि संतांची विभूती सुद्धा या तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे शिवरायांच्या वीरश्रीनं आणि संतांच्या विभूतीनं नटलेला असा हा आपला पोलादपूर तालुका आहे आणि या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये, या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। मी आपल्याला एक विश्वास देतोय
हा विश्वास मी देण्याची आवश्यकता नाहीये. खरं म्हणजे हा विश्वास आपल्याच मनात आहे, तुमच्याच मनात आहे, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे. जात पात धर्म पंथ भेद भाषा विरहित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आहे. फक्त त्याची वाच्यता या व्यासपीठावरून मी करणार आहे. तो नंतरचा विषय आहे. पण जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे किंवा जी इच्छा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे, त्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आज मी या ठिकाणी व्यक्त करतोय तुमच्या साक्षीनं आणि जाहीर करतोय की 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत. होणार ना? करायचं ना? शपथ घ्यायची ना? शब्द द्यायचा ना? ते साहेब आपण बोला. साहेब म्हणतात लोकसभेचं बोला. लोकसभेचं बोलायची काय आवश्यकता नाहीये साहेब. आज लोकसभा आपण 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने जिंकलोत आपण. अर्थात त्याच्याकरता मी नाही उभा आहे, त्याकरता नाही इथे आलोय मी, त्याकरता इथे नाही उभा आहे. आज जनसंवाद मेळावा आहे. हा जनसंवाद मेळावा आहे. आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्या बरोबर संवाद साधणार आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात शिवरायांचे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, या रायगडच्या पावनभूमीतून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झालेली आहे. आणि आता हा दौरा अखंड महाराष्ट्रामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणार आहे. 4 आणि 5 तारखेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 2 दिवसाचा दौरा आहे. साहेब हा वारकऱ्यांचा भाग असल्यामुळे, वारकऱ्यांचा तालुका असल्यामुळे आणि आपण 100% उद्याचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे मी आज आपल्याला या ठिकाणी विश्वास देतोय की या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या पोलादपूर तालुक्यातील वारकऱ्यांकरता वारकरी भवन उभं करण्याचा एक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण मुंबईमध्ये केलंय, मुंबईमध्ये आपण केलंय आणि त्यामुळे अशा प्रकारचं एखादं वारकरी भवन इथे उभं राहावं अशा प्रकारचा मनोदय मी या ठिकाणी व्यक्त करतोय. साहेब अतिशय उत्साहानं सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. संपूर्ण तालुक्यातून खेड्यापाड्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेत आणि जेवढे पुरुष कार्यकर्ते आहेत तेवढ्याच महिला कार्यकर्ते आहेत, तेवढ्याच महिला कार्यकर्ते आहेत. आणि साहेब मध्यंतरी एक घटना घडली महाडमध्ये, तिचा उल्लेख मुद्दामून करतोय. मला त्या घटनेचा इथे उल्लेख करायची आवश्यकता नाहीये, पण त्या घटनेनंतर आमच्या महाडच्या या रणरागिणींनी जे साडेतोड उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल त्या रणरागिणींचं मनापासून कौतुक मी आज या व्यासपीठावर इथं करतोय. साहेब आमच्या महिला देखील कुठं मागे नाहीयेत. पुरुषांच्या बरोबरीनं, शिवसैनिकांच्या बरोबरीनं महिला आघाडी सुद्धा आता मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेली आहे, किंबहुना मैदानामध्ये उतरलेली आहे. उतरलात ना? उतरणार की नाही? त्यामुळे महिला सुद्धा आता मैदानामध्ये, आमची महिला आघाडी सुद्धा मैदानामध्ये उतरायला सिद्ध झाली आहे आणि त्याचबरोबर युवा सेना सुद्धा मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेली आहे. आणि म्हणून साहेब आपण चिंता अजिबात करू नका. ज्या दिवशी स्नेहलचा प्रवेश घेतला महाडच्या चांदे क्रीडांगणावर, विराट सभा झाली साहेब आणि त्या प्रवेशाच्या वेळेलाच आपण स्नेहलची पुढच्या विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि म्हणून मी आज साहेब आपल्याला विश्वास देतोय तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी आज साहेबांना शब्द देतोय. देऊ ना? द्यायचा की नाही? साहेब आज आम्ही महाड पोलादपूर वासीय आपल्याला शब्द देत आहोत
की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाडचे आमदार स्नेहल जगताप ही महाडचे आमदार असल्याशिवाय राहणार नाही. आता माझी जबाबदारी संपली आहे. यानंतर आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.